विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. इयत्ता 8वी गणित मॅथ्स सांख्यिकी ह्या लेसनमध्ये प्रकरण क्रमांक 11मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहज स्वागत करतो. पहिले 10 लेसन्स बाळांनो संपलेत. 8वीचे भरपूर मोठा रिस्पॉन्स आहे, भरपूर मुलं जॉईन आहेत. सबस्क्राईबही तेवढ्या मोठ्या प्रमाणात करतायत, चॅनलला सबस्क्राईब करतायत. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं, पालकबंधू भगिनी आणि तुमचं सर्वांचं देईल तेवढे धन्यवाद पुरेसे आहेत. पण दररोज 8वी अपलोड हल्ली नसलं तर सगळे 10 टॉपिक्स पूर्ण आहेत पहिल्यापासून. ते सगळे ॲट अ टाईम तुमच्यासमोर येण्यासाठी आधीमध्ये न बघता अगोदर गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व लेक्चर्स 8वीचे सगळे एका ठिकाणी मिळतील. काही मुलं अजून लहान आहेत, त्यांना सबस्क्राईबमध्ये काही अडचणी येत आहेत, काही फोन होत आहेत, लवकर करता येत नाही आहे. त्याही कामामध्ये पालकांनी त्यांना मदत करावी, हेल्प करावी. आणि ग्रुप्सला जॉईन होत आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात. तुम्हा सर्वांचं आपल्या गणित मैत्रीमध्ये सर स्वागत. आता आपण जो लेसन शिकणार आहोत, पहिले 10 टॉपिक आपले पूर्ण झालेत. यामध्ये सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स नावाचा हा लेसन आहे. इथं सरासरी ही संकल्पना महत्त्वाची आहे. सरासरी समजा की तुम्हाला सरासरी हा भाग माहिती झाला आहे, सरासरी किती मार्क्स पडले. सरासरी ह्याचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा जवळचा संबंध आहे. सरासरी किती कामगार लागले, सरासरी किती उत्पन्न झालं. सरासरी हा शब्द सगळ्यांच्याच, म्हणजे अगदी अनपढ माणसापासून ते क्वालिफाईड सगळ्या माणसांच्यापर्यंत, एज्युकेटेडपर्यंत सगळ्यांना हा सरासरी लागते. सरासरी उत्पन्न किती झालं, देशाचं उत्पन्न किती झालं, आपला महिन्याचं सरासरी उत्पन्न किती आहे, दररोजचा पगार, जर ज्यांचा पगार फिक्स नसतो त्यांचा सरासरी पगार किती आहे. सरासरीचा आणि दैनंदिन जीवनाचा अतिशय जवळचा संबंध आपण बघितला आहे. आता जस्ट जी तुम्ही चाचणी परीक्षा दिलात, समजा की पहिली 15 मार्काची चाचणी होती, दुसरी 15 मार्काची होती, आणि समजा 15पैकी तुम्हाला इथं एक 14 मार्क्स मिळाले, इथं एक 12 मार्क मिळाले. तर याची सरासरी काढायची असेल तर काय करतो, फक्त आपण ह्या दोन्हीची बेरीज करतो. आणि काय करायचं सांगा बरं, बेरीज म्हणजे सरासरी का नाही, त्याच्यावर अजून थोडा संस्कार करायला पाहिजे, त्याला 2 भागायला पाहिजे. 26/2 उत्तर आलं बघा 13, ही तुमची सरासरी झाली. पण सेतुबरीच्या किती चाचण्या झाल्यात बाळांनो, आपल्या 3 चाचण्या झाल्यात. ही 15 गुणांची, ही 15 गुणांची. समजा ही 30 गुणांची तुम्ही परीक्षा दिलात. ह्याला समजा 30पैकी तुम्हाला एक 26 मार्क्स मिळाले असतील, 27 मार्क्स मिळाले असतील, 30 मार्क्स मिळाले असतील, तर तिथं 30पैकीचं रूपांतर 15मध्ये होणार, म्हणजे ह्याचं 15 होणार. आणि मग इथं आपण 15 पण त्यात मिळवणार. आता भागिले किती करणार, 2च करणार का नाही. आता किती भागाकार करायला पाहिजे, जेवढ्या संख्यांची बेरीज आहे त्याला कितीने भागायला पाहिजे सांगा बरं, 3ने भागायला पाहिजे. आता ह्यांची बेरीज करा. 26 आणि 5 31, 41 झालं. 41/3 याचं तुमचं सरासरी, ह्या मार्कांची सरासरी होईल. हा सरासरी म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले प्राप्तांकांची संख्या, याची ओळख तुम्हाला 7व्या इयत्तेमध्ये झालेली आहे. म्हणजे सरासरी म्हणजे काय, सरासरी आपण कसं काढतो, एखाद्या सर्व प्राप्तांकांची बेरीज, सर्व प्राप्तांक, प्राप्त झालेले अंक, हे बघा हे प्राप्तांक, सर्व प्राप्तांकांची बेरीज करायची आणि त्याला भागिले एकूण प्राप्तांक, नंबर ऑफ एकूण प्राप्तांक किती, ते प्राप्त अंकांचे आकडे किती आहेत. प्राप्तांक 2साठी प्राप्तांक होते 2, 3साठी प्राप्तांक झाले 3. प्राप्तांक ह्याला आपण प्राप्तांकांची संख्या, प्राप्तांकांची संख्या किती आहेत ते. आठवड्यातील वाराचं तापमानाची सरासरी काढायची असेल तर आपल्याला आठवड्याचे वार किती बाळानो, ह्याला आपण सरासरी म्हणतो. याची ओळख 7वीमध्ये झाली. समजा की दररोजचं तापमानाची सरासरी काढायची असेल तर आठवड्याच्या वारांची, आठवड्याचे वार किती येणार, 7. तर इथं प्राप्तांकाची संख्या किती होणार सांगा बरं, 7 होणार. महिन्याचं काढायचं असेल तर महिन्याचे दिवस 30, काही 31चा महिना असेल, काही आता आपण ज्या महिन्यामध्ये आहोत, समजा परवाचा ऑगस्ट महिना झाला, तिथं प्राप्तांक 31 झाले असते. सप्टेंबरमध्ये ते 30 होतील, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 होतील. हे प्राप्तांक आणि त्या सर्व प्राप्तांकांची बेरीज करायची, असा तो भाग आहे. दैनंदिन जीवनातला शेकडेवारी, टक्केवारी जितकी महत्त्वाची आहे तेवढी सरासरीसुद्धा महत्त्वाची आहे. सरासरी उत्पन्नावरती, सरासरी रुग्णांची संख्या सरासरी किती वाढाली वगैरे वगैरे, किती कमी व्हालेली, ह्याच्यावर सगळं बरंचसं डिपेंड आहे. आपल्या देशाचं सरासरी उत्पन्न, महाराष्ट्राचं सरासरी उत्पन्न, हा सरासरी शब्द परवळीचा आहे. तो मध्य धरून चालला जातो. एका दिवशी एका माणसाला 1000 रुपये मिळवतो आणि दुसऱ्या दिवशी तो घरात बसून राहतो आणि तिसऱ्या दिवशी तो 2000 मिळवतो. मग सरासरी किती झाली, 1000 अधिक 0 अधिक 2000 भागिले 3, सरासरी उत्पन्न 1000 रुपये झालं.
भागिले 3 सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकाची संख्या. आलं लक्षात सगळ्यांनी? हा 7वी मधला भाग आपण शिकत पुढे चाललो. 7व्या इयत्तेमध्ये तुम्ही हे सांख्यिकी नावाचं लेसन शिकलेलं आहात. 7व्या इयत्तेमध्ये असं सांगितलं होतं. मी तुम्हाला त्या पुस्तकाची सुरुवात फार छान पद्धतीने करून दिली होती. अस्मिता दररोज सायकलनं जाते आणि तिथे सायकलिंग करते ती. मग सोमवारचा एवढा होता, मंगळवारचा एवढा होता, बुधवारचा एवढा होता, गुरुवारचा एवढा होता. मग त्या सगळ्या शनिवारपर्यंतच्या सगळ्या वारांची बेरीज करायची आणि प्राप्तांकाचे दिवस भागिले 6 करायचं आणि मग ते गणित सोडवायचं, असा तो भाग होता. त्यानंतर एक मुलगी आहे बघा, याची सरासरी. ती मुलगी काय करते तर प्रत्येक दिवशी 1 मिनिटात तिने मारलेल्या उड्या ची संख्या 7वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहे. आपण गणित क्रमान्वित गणित शिकतोय, म्हणजे 7व्या इयत्तेवर डिपेंडिंग 8वी इयत्ता, 8व्या इयत्तेवर डिपेंडिंग 9वी इयत्ता, म्हणून आपण 9वीवरती डिपेंडिंग 10वी. म्हणून तुम्हाला हेही सांगून ठेवतो, आपण 8वी 9वी 10वीचे 3ही लेक्चर्स, सर्व मॅथ्स 1 मॅथ्स 2 सर्व लेक्चर्स आपण घेतोय. सर्व लेक्चर्स, सर्व अभ्यासक्रम तुमच्या गणित शिक्षकांच्या सारखं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, जसे तुमचे गणित शिक्षक तुम्हाला हाताळत होते तसा पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्ही चांगल्या रीतीने सहकार्य करताय, त्याबद्दल तुम्हाला पुनश्च एकदा. एका मुलगीनं 7 दिवसामध्ये तिने मारलेल्या, ऋतुजा नावाची मुलगी आहे, तिनं प्रत्येक दिवशी 1 मिनिटात मारलेल्या उड्यांची नोंद करून ठेवल्या. तर ती सरासरी किती उड्या मारते ते बघूया. तर त्या 7ही वारांच्या मधले त्यांनी अंक दिलेत बघा. पहिल्या दिवशी 60, 62, 61, इथंही लिहितो मी जरासं, 60, 59, 60, 59, 63, 1 2 3 4 5, 60, 62, 61, 60, 59, 63 आणि 58. 1 2 3 4 5 6 7 एकेका मिनिटामध्ये तिने मारलेल्या उड्यांची नोंद करून ठेवल्या. तर ती सरासरी, तिने मारलेल्या उड्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. ह्याची सरासरी ती किती उडी मारते? सरासरी बरोबर, सरासरीला एक शब्द वापरला आहे, एक्स बार वापरतो मी, पण सरासरी, याची सरासरी काढत असताना एक्स बार इज इक्वल टू या सगळ्यांची बेरीज करणार आहे आपण, या सगळ्या अंकांची बेरीज करणार आणि भागिले किती करणार बाळांनो? भागिले प्राप्तांकांची संख्या, भागिले प्राप्तांकांची संख्या. हे प्राप्त अंक 1 2 3 4 5 6 7 भागिले 7 करायला पाहिजे. आता याची बेरीज तुम्ही करा, याची बेरीज, त्याला 7नं भागून आलेलं उत्तर काढा आणि ती तपासून बघा. ह्या सर्व प्राप्तांकाची बेरीज आणि भागिले 7, भले उत्तर ते अपूर्णांकात येईल. तुम्ही ही ओळख करा, अशा रीतीची ओळख तुम्हाला या 7व्या इयत्तेमध्ये होती. 7व्या इयत्तेमध्ये आणखीन एक भाग महत्त्वाचा होता आणि त्याच्यावर डिपेंडिंग आपण पुढचा अभ्यास शिकणार आहोत. काय भाग महत्त्वाचा होता? ही सरासरी होती. हे ते वेगळा भाग, थोडासा हायर गणित, त्याची सुरुवात ही 7व्या इयत्तेमध्ये झालेली असते आणि त्याचा पुढचा भाग आपण 8व्या इयत्तेमध्ये शिकत असतो. म्हणजे 7वीचा जो शेवट आहे तो पुढं ओढला जातो 8व्या इयत्तेमध्ये. त्याच धड्याचं नाव पुन्हा सांख्यिकी आहे. तर काय झाले बघा, 7व्या इयत्तेमधले असं एक गणिताची ओळख होती. तुम्ही शिकला असाल, तुम्हाला स्वयं अध्ययन केला असाल, सरांनी पटपट सांगितलं असेल, त्याची आठवण करून तुम्हाला फक्त देतो मी की कसं करायचं होतं. प्रिया बाजारात जाते आणि तिने काही वाटाण्याच्या शेंगा जाऊन आणते. प्रिया नावाची मुलगी आहे आणि ती काय करते की वाटाण्याच्या शेंगा जाऊन आणते आणि मग तिनं आणल्यानंतर प्रियाजवळच बसून ती गणिताचा अभ्यास करत होती. आईने शेंगा सोलायला सुरुवात केली. तिचे लक्ष सरळ ह्यातही गणित असतं. आईला शेंगा सोलायला मदत करण्यामध्ये सुद्धा मॅथमॅटिकल दृष्टिकोन ठेवा. तिचे लक्ष आईला सोलत असलेल्या शेंगांच्याकडे गेले. काही शेंगांच्यामधून 4 दाणे होते, काही शेंगांच्यामध्ये 7 दाणे निघाले. प्रियाने त्यातील 50 शेंगा उचलल्या आणि मग त्या सोलल्या आणि त्या दाण्यांची नोंद तिनं केली. आता हे गणित थोडंसं वेगळ्या टेक्निकने कसं सोडता येईल, म्हणजे ही सरासरी ही 7व्या इयत्तेमध्ये आपल्याला शिकायची आहे. फक्त प्राप्तांकाची बेरीज भागिले 7 म्हणजे सांख्यिकी संपली का? स्टॅटिस्टिक्स इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ब्रँच इन मॅथमॅटिक्स. बँकेत वगैरे काम करण्यासाठी MSc मॅथमॅटिक्स, MSc स्टॅटिस्टिक्स लोक लागतात. संख्याशास्त्र कसं सोप्या पद्धतीने करायचं, कमी जागेमध्ये करायचं, त्याला मॅथमॅटिक्स व्ह्यू कसा द्यायचा, हा हायर अभ्यास, हायर एज्युकेशनचा भाग
हा पुढच्या BSc स्टॅट, MSc स्टॅट किंवा बँकिंग क्षेत्रामधल्या स्टॅटिस्टिक्समध्ये लागणार आहे. ह्याची सुरुवात ही अशी होते. दाण्याच्या त्या बिया होत्या, त्या बियांच्यामध्ये हे एवढे अंक होते. आता त्या सोललेल्या शेंगांचे जे दाणे होते त्याची संख्या ही अशी आहे. बघा कसे, तिनं 50 शेंगा सोलली. 4 3 2 4 3, कळालं हे? 4 3, हे काय आहे समजलं का तुम्हाला? 2 3 नंतर 3 2 8, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्या शेंगांच्यामध्ये 8 बियापर्यंत आपण गेलो. त्यानंतर पुन्हा 2 3 3 4, त्यानंतर बघा 3 4 नंतर पुन्हा 3 4, पुन्हा 4 5, पुन्हा 2, पुन्हा 8, अशी दुसरी ओळ. तिसऱ्या ठिकाणी बघा, तिसऱ्या 10 शेंगा 50 शेंगा होत्या, त्याच्यामधल्या बियांची संख्या अशी आहे. त्याच्यानंतर बघा 8 2, किंवा मी असं लिहितो बघा 8 4 3 2 4 6, त्यानंतर आहे 3 5 3 3, त्याच्यानंतर आहे 3 3 6, त्याच्यानंतर आहे 4 2 6, त्याच्यानंतर आहे बघा 4 6 6, 3 4 3 4 7, 6 4 6, 2 7 7, 3 2 3. ह्या 50 शेंगा आणि त्या सोलल्या आणि त्या दाण्यांची सरासरी आता ह्या प्रियाला पाहिजे आहे. हे ह्या सगळ्यांची बेरीज करत बसणं थोडंसं किचकट होईल ना. सगळ्यांची बेरीज करत बसा. मग त्यापेक्षा तिने एक आयडिया वापरली. काय आयडिया वापरली? ती आयडिया म्हणजे आपलं हे 8वीचं संख्याशास्त्र आपण शिकायचं आहे. ती आयडिया मांडली. कशी मानूया? ह्याची बेरीज करायला सोपं कसं जाईल? हे सगळे दाण्यांची संख्या कशी मोजायची, कसं काढायचं? तर मग आता हे मॅथमॅटिक्सकली किंवा स्टॅटिस्टिकली कसं रिप्रेझेंट व्हायचं? तर हे बघा, असं करूया आपण. इथं दाण्यांची संख्या, ताळ्याच्या खुणा, आणि मग इथं आपण ह्याला वारंवारता म्हणूया. वारंवारता हे किती वेळा आलं ते. इथं मात्र थोडंसं आपल्याला एक भाग ॲडिशनल आता आपण शिकणार आहोत. वारंवारता इंग्रजीचा शब्द आहे फ्रिक्वेन्सी, तो FI आहे. आणि नंबर ऑफ जे नंबर आहेत त्याला आपण X असं म्हणूया. आता तळ्याच्या खुण्या म्हणजे काय? हे काय करायचं आहे, कसं हे करायचं आहे? बघा, ह्यातला लोएस्ट अंक कोणता दिसतो तुम्हाला? लोएस्ट, सर्वात लहान, सर्वात कमी असणारा अंक कोणता वाटतो तुम्हाला? त्याला घ्यायचा अगोदर. 2 3 4 आहे का बघा? आहे ते संख्या घ्या. 5 आहे का बघा? आहे. 6 आहे का बघा? आहे. 7 आहे का बघा? आहे. निश्चय कुठेतरी 7 पण आहेत. तेवढेच संख्या फक्त घेऊया. त्यानंतर अजून एक आहे बघा, 8 पण आहे. ह्या संख्या सगळ्या आपण अशा घेऊया. 2 पासून म्हणजे लोएस्ट 2 आहे आणि हायेस्ट आहे. सर्वात लहान संख्या 2 दिसते आणि हायेस्ट किती दिसते बघा बरं? 8 दिसते. एवढ्या संख्या केल्या. मग आता हे दाणे तर मोजायचे आहेत, तर कसं करूया? कसं ह्याच्याकडे बघूया? तर हे बघा, इथं ताळ्याच्या खुणा हा पण भाग तुमच्या ओळखीचा आहे, सोपा आहे. बघा, इथं आपण 4 सोडून देऊया. इथं 1 खूण करून घ्यायची. 3च्या पुढं 1 खूण करून घेऊया. 2 4, 4च्या घरात आणखीन 1. 3च्या घरात आणखीन 1. 4ला आणखीन 1 दिलं. 3 आणखीन एक 3 2 आणि 8 लास्ट टाकला आहे. 8वरती 1 रेष उरली. जरा टॅली करून बघतो, माझ्या 10 खुणा झाल्या का बघा. ओके, येस, वी आर राईट. दुसरं इथं आहे बघा 2, 1 खरं ओढलं. 3च्या घरी 1 रेषा ओढतो बघा मी. 5वी रेषा कशी ओढली बघा. 1 2 3 4 5 गट्टा करायला सोपं होईल त्याचा. 3 ॲडिशनल आणखीन 1 वाढवतो. 4च्या घरी आणखीन 1 रेष ओढूया. 3 अजून 1, 4
पाचवी रेषा बघा अशी पॅक करून टाकूया. त्याला बंद करूया. 5चा गट्टा झाला एवढंच इंडिकेशन आहे त्याचं. 4 झालं. 5 2 ओके. आणखीन एकदा 8 आहे बघा त्याच्यात एक रेषा ओढूया. मगाची एक आहे आणि आत्ताची एक अशा 2 रेषा झाल्या. ओके बघा. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. ह्या ओळीत 8ला एक खून करून घेतो. 2कडं हे बघा पॅक करूया याला. 5 3 4 3 6 2 3 ओके. याच्यानंतर आपण अजून आता 4 हे बघा हे 4 2 4 मी इथं एक आणि इथं एक असं पॅक करून टाकतो. 3 2 खुणा 3 त्याच्यानंतर 2 6 इथं आहे बघा. त्यानंतर 4 आणखीन एक 4 दिसते इथं त्याच्यावर पण रेषा ओढतो. त्यानंतर 7 आत्ता पहिलं आलं बघा 7. त्याच्यानंतर 2साठी आणखीन एक केलं. 4 म्हणजे कितपर्यंत आले हे माझ्या रेषावरून कितीपर्यंत आले हे मला कळायला पाहिजे म्हणून हे असं रेषा 3वरती एक रेषा ओढतो. परत 3च्या घरामध्ये एक खून करून घेतो. 6 ते माझं झालं किंवा नाही ते कळायला पाहिजे ना म्हणून ह्या रेषा ओढायच्या. 3 6च्या घरं एक रेषा ओढली. 6 इथं एक आलं. आणखीन एक 6 5वं 6 7 करेक्ट. 6 इथं आलं. 7 इथं आलं आणि लास्ट आहे 3च्या घरात आणखीन एक रेषा ओढली. आता असं झालं बाळांनो की ह्या ज्या ताळ्याच्या खुणा होत्या यातून आपल्याला नंबर्स मिळाले. ते नंबर्स असे मिळाले की ह्या ताळ्याच्या खुणाच्यामधून नंबर्स आपल्याला असे क्रिएट झाले. ही जी वारंवारता झाली 2 ही संख्या असणाऱ्या अशा एकूण किती खुणा आहेत बाळांनो इथं आता 2 असणारे किती घर आहेत सांगा इथं इथं 8 आहेत. इथं बघा 5 3 गट 5 त्रिक 15 हे बघा 5 आणि 5 10 आणि 2 12 ओके. हे बघा बरं बाळांनो 5व्या घरामध्ये 5वं घर घरामध्ये एक माझ्याकडून एक मिस्टेक झालेली आहे. इथं ते 2 वेळाच आहे 2 वेळा. त्याच्यानंतर इथं 6वं जे आहे ना ते मगाशी इथं खूण राहिली तशी तुमची होता का म्हणे. हे 7 आहे हे 3 आहे हे 3 आहे. आता हे मला दाण्या किती आहेत इथं जे नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीची बेरीज आहे ना ती n ह्याची बेरीज ह्या किती शेंगा येणार सांगा बरं. सॉरी ही जी बेरीज आहे ह्या ज्या वारंवारता होती ह्या किती शेंगा होत्या 12 आणि 2 14 आणि 3 17 14 आणि 3 17 आणि 3 20 आणि 27 करेक्ट. ह्या किती झाल्या सांगा बरं. ह्या 50च असायला पाहिजे शेंगा बरोबर ना. पण 50 शेंगा आहेत बरोबर आहे 50 शेंगा आहेत 50 वेळा ते प्राप्तांक 50 आहेत. पण दाण्यांची सरासरी काढतोय आपण कशी काढणार. आता इथे मात्र आपल्याला हे दाणे असे मोजत बसण्यापेक्षा हे सोपं जातं आहे. ह्याचे किती आली सांगा बरं. इथं जे वारंवारता आली आणि याच्यानंतर मला दाण्यांची संख्या जी आहे ती काढताना मला अशी काढायला पाहिजे बघा बाळांनो. तर ह्यांचा गुणाकार दाणे किती आहेत हे बघा. शेंगा किती आहेत दाणे किती आहेत 2. अशा शेंगा किती आहेत 8 म्हणजे ह्याचे दाणे किती झाले 8 2 16 समजलं बाळांनो. आता शेंगा किती आहेत संख्या किती आहेत बघा. दाण्यांची संख्या किती आहे 3 आहे आणि अशा किती शेंगा आहेत ह्याच्यामध्ये 15 त्रिक 45 दाणे 4 पण शेंगा किती आहेत 12 चोक 48 दाणे 5 पण शेंगा 2च 5 2 10 दाणे 6 आहेत पण शेंगा आहेत 7 सक्कम 42 दाणे 7 आहेत अशा शेंगा कमी असतात 7 त्रिक 21 दाणे 8 आहेत 8 त्रिक 24. आता ह्याची बेरीज करणं आपल्याला पडशी सोपं जातं. बऱ्याच गोष्टीच्या मेजरमेंटसाठी या पद्धतीनं सरासरी काढायची. जेव्हा FI असं राहतं त्याला एक गणिती स्वरूप येतं. त्याला गुणाकार करून ह्या दाण्यांची संख्या असं मोजत बसून चुका करण्यापेक्षा हे असं मोजायचं. ह्या सगळ्यांची बेरीज करायची. आता बेरीज मी घेतो याची बेरीज येते 206 तुम्ही करून बघा 206 येते. आणि आत्ता आपल्याला वारंवारता सरासरी बरोबर
सिग्मा एफ आय एक्स आय हा जो गुणाकार आला भागिले एफ आय म्हणजे नंबर ऑफ एन आणि याचा गुणाकार हे सिग्मा म्हणजे बेरीज ह्या एफ आय एक्स आय यांची सगळ्यांची बेरीज म्हणजे हे आले दाणे एकूण किती आले सांगा हे आले दाणे एकूण 206 आणि हे जे एन होतं एन 50 ह्याचा भागाकार करून येणारं उत्तर आपल्या 7व्या इयत्तेमध्ये सुद्धा या गणिताची यासारख्या गणितांची ओळख आपल्याला झाली होती. त्याच्या पुढचा भाग आपण 8व्या इयत्तेमध्ये शिकतोय. हे 7वीमधलं गणित मी मुद्दाम तुम्हाला आठवणीसाठी आणलं कारण 7वीमधला बराचसाच भाग आपला शिकायचा राहून गेला होता. त्याची ओळख खऱ्या अर्थानं घेतल्याशिवाय इथून पुढचे सगळे लेसन आपण 7वी आणि 8वी असं कंबाईन करून त्याला रिलेशन बघून आपण शिकणार आहोत. पाहून 7वीच्या 8वीच्या मुलांनी 7वी बघता येईल, 9वीच्या मुलांना 8वी बघता येईल, 10वीच्या मुलांना 9वी बघता येईल. मग 7वीच्या मुलांना 8वीच्या मुलांनी सुद्धा 7वीचा पाया असा जरा मजबूत करूया अशा रीतीनं सरासरी काढण्याची जी पद्धत आहे ती आपण या पद्धतीत शिकणार आहोत. आणि ही सरासरी 8वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला पहिल्या अभ्यासमध्ये जरा याचं ओळख परत हे 7वीचा शेवट होता तुमचा आणि ही 8वीची बिगिनिंग असा अभ्यासक्रम आहे सगळा. लेसन आहे सांख्यिकी 7वीमध्ये पण त्या धड्याचं नाव तेच 8वीमध्ये पण तेच. तसं घातांक हा धडासुद्धा बघा 5वीपासून 12वीपर्यंत प्रत्येक इयत्तेमध्ये पण त्याच्या टप्प्याटप्प्यानं इंडायसिस रूल ऑफ इंडायसिस जो भाग आहे तो असा राहतो. ह्या 7वीमध्ये हा भाग संपला. 7वीतलं टॉपेज हे 8व्या इयत्तेमधलं लोएस्ट भाग असला पाहिजे. याच्या पुढची 9वीमध्ये एक सांख्यिकी वेगळ्यामध्ये शिकायचं आहे, 10वीमध्ये त्याच्या पुढचं शिकायचं राहतं, 11वी 12वीला त्याच्या पुढचे हे आपल्याला फॅक्टर्स ह्या गणितामध्ये शिकायचे असतात. असा भाग ह्या सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले प्राप्तांकाची संख्या म्हणून मी 7th स्टँडर्डमधलं प्रॉब्लेम हे मुद्दाम तुमच्यासमोर व्यक्त केलं. हे गणित असं तुम्ही शिकला होता, असं संख्याशास्त्र होतं. आता त्याचाच आधार घेऊन आपण 8वी इयत्तेमध्ये हे जे संख्याशास्त्र होती 7वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा लेखकाने अतिशय सुंदर पद्धतीनं पुस्तकाच्या पान नंबर 67वरती संख्या दिली, त्याची बेरीज करा, भागिले किती संख्येत बघा आणि त्याचं उत्तर काढा. हा 7वीमधला भाग आहे. त्याला मध्य असं नाव देण्यात आलं आणि ते मध्य काढण्यासाठी आता सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण संख्या ह्याचा अर्थ ह्याच्या पुढचा भाग याचा मध्यची निर्मिती अशी झाली. मध्य किंवा सरासरीचा पहिला प्रकार असू शकताय. त्या सरासरीमध्ये सिग्मा एफ आय एक्स आय. सिग्मा म्हणजे समेशन म्हणजे बेरीज, फ्रिक्वेन्सी वारंवारता आणि नंबर ह्यांचा गुणाकार करायचा आहे आणि भागिले एन इज इक्वल टू ओनली समेशन ऑफ फ्रिक्वेन्सीज सर्व वारंवारताची बेरीज. याचा वापर करून आपल्याला हे गणित निर्माण करण्यासाठी पान नंबर 68वरती बाळांना एक गणित अतिशय सुंदर रीतीने सोडून दिले. मी आता सोडवलेलं गणित घेत नाही मुद्दाम, असं होतं हे गणित. असं गणित सोडवून दिले, उत्तर काढलेलं आहे. तसंच गणित पुढचं 2 गणित सोडून दिलेत. आता आपण 11.1 मधलं प्रकरण 11वे त्या 11.1 मधलं पहिलं गणित जे आहे तो भाग आपण जरा समजून घेऊया. सेम असाच आहे, तो जर आपण भाग करूया आणि म्हणजे मग आपण पुढच्या भागात जाता येईल. आलं लक्षात बाळांनो? याच कन्सेप्टवरती सांख्यिकी हा भाग असा शिकायचा होता. ह्या अशी निर्मिती झाली होती 7वी इयत्तेमध्ये. आता त्या भागाला आपण पुढं कंटिन्यू करूया. आणि पहिली जरा कृती ठेवली त्यांनी, तुम्हाला तुमच्या उजळणीवरचा भाग व्हावा, तुमच्या सरावाची तिथं आवश्यकता आहे, तुम्हाला ते व्हावं, तुमच्या ते कॉन्फिडन्सली पुढं निर्माण व्हावं असा भाग होता. 9वीच्या 8व्या इयत्तेमधल्या मुलांना बऱ्याच वेळेला असं विचारलं जातं मला इकडं की ते गणित मैत्रीला तुम्ही जॉईन होता, माझ्या व्हॉट्सअपवरनं पाठवता आणि पुढं मला काय आलं नाही असं म्हणता. त्याचं कारण बाळांनो की ते मी प्रत्येक जॉईनरला नाही पाठवत, त्या ग्रुपमध्ये जातं कधी किंवा पहिल्यापासून सगळ्याच्या सगळं तुम्हाला कधी मिळणार. तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता 200 तास संपत आले 8वी 9वी 10वीचे आणि ते तास क्रमशः बघणं गरजेचं आहे. क्रमशः तुमच्यासमोर येण्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करण्याची आवश्यकता बाळांनो आता निर्माण झालेली आहे. आता 1-2 तास असते तर मी ते पाठवले असते किंवा आजचाच तास तुम्ही आज जॉईन होता आणि मग आजचा तासच नुसता बघता नाही चालणार. तुम्हाला पाठीमागचा हे अभ्यास आपल्याला अटॅच्ड भाग हा बघायला पाहिजे आणि म्हणजे तो त्या धड्याचा नेमका अर्थ काय आहे तो कळून जाईल. ओके. 11.1 मधलं एक गणित आपण आता 8व्या इयत्तेमधलं गणित घेऊया. ते होतं ते 7वी इयत्तेची उजळणी होती. असं आपण संख्याशास्त्र आता इथून पुढचे सगळे लेसन 7वीचे थोडे आणि 8वी थोडे असं कंबाईनमध्ये करतोय आपण. ते 7व्याची उजळणी होणं हेही गरजेचं झालं. हां, 11.1 मधलं पहिलं गणित
जरा कृतीपत्रिका टाईपचं गणित आहे. कृती त्यांनी केले ते रिकाम्या जागेच्या स्वरूपामध्ये आहे बघा. इथं 8वीच्या 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या रोपांची संख्या दिलेली आहे. प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती आहे, तुम्ही सिसपेन्सिलने किंवा पुस्तकामध्ये तुम्ही ते सोडवू शकता. पेन्सिलनं सोडा पाठ्यपुस्तक आपल्याला खराब नाही करायचं, कारण ते पुन्हा वापरता येईल, तुम्हाला ते माहिती होईल. रोपांची संख्या आहे. रोपांची संख्या काही मुलांनी 1, 2, 3 आणि 4 अशी रोपांची संख्या आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी संख्या त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. रोपांची संख्या त्याला एक्स म्हणतो. पुढं त्यांनी FI गुणिले XI हे जरा नोटिफिकेशन पण लक्षात घ्या. हे चिन्ह बेरजेचं आहे. सर्व गुणाकारांच्या बेरजा हा सिग्मा असं वाचायचा आहे. काही गणितामधल्या संज्ञांचा स्वीकार तुम्ही करायचा आहे. ही एक संज्ञा आहे. याचा अर्थ काय? गुणाकाराची बेरीज ही तिची म्हणजे गुणाकार करायचा आहे. 1, 2, 3 आणि 4. विद्यार्थी संख्या म्हणजे आपली इथं येणारी ही नंबर ऑफ स्टुडंट्स N आणि इथं येणार हे सिग्मा FIXI. या सिग्मा FIXI इथं लिहिले बघा FIXI आणि इथं लिहिले सिग्मा एक्स. काय बरं हे काय अर्थ आहे? हे असं चिन्ह फक्त आडवं काढले त्याला सिग्मा असं म्हणतो आपण. ह्या सगळ्या गुणाकारांची पण बेरीज करायची आहे. विद्यार्थी संख्या बघा इथं दिलेली आहे बघा. विद्यार्थी संख्या 1, 2, 3, 4. काय अर्थ कळाला? एक रोप 4 मुलांनी लावलं आहे. अशी 4 मुलं आहेत की त्यांनी एकच रोप लावलं आहे. 6 मुलं होती की त्यांनी 2-2 रोपं लावलेत. 3 मुलं अशी होती की त्यांनी 12 रोपं लावलेत. विद्यार्थी संख्या 12 जणांनी 3 रोपं लावलेत आणि 4 रोपं लावणारी मुलांची संख्या ही 8 आहे. तर तुम्ही आता ही चौकट पूर्ण करायची आहे. FIXI 6, 4, 12, 8 आणि ह्या सगळ्यांची बेरीज करून तो मध्य आपल्याला शोधायचा आहे बाजूला. कसं काढणार आता? काय नाही, हे रिकाम्या जागा दिलेच आहेत त्यांनी, तुम्ही पूर्ण करा की आता. ह्याची ओळख थोडी झाली तुम्हाला. FIXI म्हणजे FI म्हणजे वारंवारता, X म्हणजे तो नंबर, यांचा गुणाकार करा. 4 एके 4, 6 दुनी 12, 12 त्रिक 36 आणि 8 चौक 32. बरोबर. खाली ह्याची बेरीज करा. 12 आणि 8 20 आणि 30 आलं बघा. ही मुलांची संख्या 30 आहे. क्लिअर? इज इट क्लिअर? आता याचा गुणाकार करायला पाहिजे. हां, याचा गुणाकार आपल्याला करायला पाहिजे. सांगा बघूया गुणाकार काय येणार आहे. याचा गुणाकार काय येणार सांगा. गुणाकाराची ह्या गुणाकार तर केला आहे पण त्याची बेरीज करूया की आता. 36 आणि असं करूया. 6 4 10 4 14. हे बघा 6 4 10 4 14. 3 आणि 3 6 आणि 2 8. 3 आणि 7 आणि हातच्याचा 1 8 आलं बघा. आता आपल्याला सरासरी किती रोपं काढली याचं उत्तर काढायचं आहे. तो मध्य X बार बरोबर मध्य असा शब्दाला सरासरीच्या शब्दाऐवजी 7वीमध्ये सरासरी होता त्याला मध्य असं म्हणतो. सरासरी, मध्य, मध्यमान, मध्यक असे 3 प्रकार आहेत. त्यापैकी मध्य ही पद्धत. हां, ते काढताना आपल्याला सिग्मा FIXI सर्व भागिले N या सूत्रानुसार काढणार आहोत. सिग्मा FIXI बाळांनो किती आलं सांगा. सिग्मा FIXI किती आलं सांगा. आता सिग्मा FIXI किती आलं बोला लवकर. हां, किती येणार. सिग्मा FIXI 84. गुणाकाराची बेरीज FIXI यांच्या गुणाकाराची बेरीज 30 आणि 30 60 70 80 आणि 4 84. हे आहे बघा 30. आपण असं करूया, ह्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे आपल्याला, द्यायचं आहे, भाग घालूया. 3 एके 3 0 0 3 दोन्ही 6 3 8 24. आता हे 28 भागिले 10. 10चा भाकर सोपा असतो बाळांनो. 2.8 हा त्याचा मध्य आला. 2.8 सरासरी 2.8 आली. ते धरताना आपल्याला 2.8 झाडं लावली असं धरतात. तो बिगर आहे. सरासरी 3च्या आसपास ही झाडं लावली असं आपण जनरली व्यवहारामध्ये बोलतो. ही सरासरी आपल्याला अशी काढायची आहे. किंवा ह्या कोष्टकाचा 4 एके 4 6 दुनी 12 12 त्रिक 36 आणि 8 चौक 32 या सगळ्यांची बेरीज केली आणि आपल्याला असा हा सिग्मा FIXI ह्या 7व्या इयत्तेवर डिपेंडिंग असणारा पुढचा भाग आपल्याला हा असा लर्न करायचा आहे.
हा 8.1 मधला पहिलाच प्रश्न तुमचा असा होता. हां, तुम्हाला 7व्या इयत्तेमधलीची ओळख नेमकी काय होती हे पण जरासे आपण डिस्कस केलं. असं हे गणित आपल्याला पूर्ण करून घ्यायचं होतं. हां, पुन्हा एक सारणी दिली, त्या सारणीचा जरासा तुम्ही विचार करा. त्या पद्धती सारणी, त्या प्रकारचा प्रश्न पान नंबर 70वरती आहे. पुढच्या तासिकेच्या वेळेला ते आपण सॉल्व करूया. वाटतं कोष्टक आखून पूर्ण करून घेऊया. तर असा हा सरासरीचा भाग आपण मध्याची सरासरी जे काढायचे प्रकार कोणते आहेत, किती आहेत, याचा आपण विचार ह्या अशा पुढच्या भागामध्ये करत जाणार आहोत. सर्वच अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. 8वीचा आपण 11व्या लेसनमध्ये आहोत. एकूण 20 लेसन्स आपल्याला या इयत्तेमध्ये शिकायचे आहेत. आणि 7वीमधला बराचसाच भाग जो होता, एकूण 17 आहेत विभाग. एकमधले 9 आणि दुसऱ्यामधले असे 17 विभाग आहेत. आणि 20 लेसन्स एवढ्यासाठी म्हणालो की 7वीमधले काही युनिट्स आपल्याला परत एकदा बघावे लागणार आहेत. काही पालकांनी आणि मुलांनी ते सजेशन केलेत, त्या पद्धतीचा जो भाग आहे तो आपण भाग त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेणार आहोत. ओके बाळांनो, तुम्हा सर्वांना परत एकदा सांगतोय की गणित मैत्री माझ्याकडं फक्त पाठवून तुम्ही ते पाठवलात, जॉईन झालात म्हणून तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर सगळे लेक्चर्स एका ठिकाणी जरूर पहा. दररोजचा अभ्यास करत चला. पालक बंधू भगिनींना विनंती आहे की आपल्या पाल्याला त्यांनी व्हॉट्सअप, यूट्यूबची उपलब्धता करून देतात, त्याबद्दल आभारी आहे. पण दुसरेही लक्ष आपण मुलांच्याकडं जेव्हा व्हॉट्सअप किंवा मोबाईल देतो तेव्हा ते मुलं अभ्यासात आहेत की आणखीन काय करतायत बघणं हे आपलं कर्तव्य आहे. निश्चितपणे त्यांना गोडी लावणं हे मॅथ्स गणित शिक्षकाचं काम आहे. मी असेल किंवा तुमचे गणित शिक्षक असेल तुमच्या समोर आहेत असं समजूया, तेही तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतायत. काही शंका शेअर्स करा, पहिल्यापासून परत सगळे लेसन्स नीट बघा. तोपर्यंत लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या ह्याच्यामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष देतो. तुम्ही पुढच्याही गणिताचा अशा रीतीने विचार करून तुम्ही सॉल्व करा. 7वीमधलं पुस्तक असेल तर तेही जरासं नजरेखालनं घाला, किंवा कुठलं युनिट तुम्हाला परत पाहिजे असेल तेही मला सांगा. ठीक आहे बाळांनो, ओके. लवकरच पुढच्या तासिकेत आपण निश्चितपणे भेटूया.